नमस्कार. अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स व आरोग्यदायी टिप्स. टिप्स नंबर 1. दुधात बडीशेप घालून उकळून दूध प्यायले तर कंबरदुखी थांबते. टिप्स नंबर 2. पोट वाढले असेल तर 4-5 मोठी विलायची पाण्यात उकळून पाणी प्यावे. हळूहळू पोट कमी होऊ लागेल. टिप्स नंबर 3. मेकअप करण्यापूर्वी खोबरेल तेल चेहऱ्यावर लावायला विसरू नका. कारण खोबरेल तेलाने तुमचा मेकअप बराच वेळ टिकून राहतो आणि फुटतही नाही. टिप्स नंबर 4. कोणत्याही डाळीमध्ये हिंग घातले की ती डाळ पचायला हलकी जाते. टिप्स नंबर 5. नरम नरम दहीवडे बनवण्यासाठी वाटलेले उडीद डाळीत थोडासा रवा घालावा आणि छान फेटून घ्यावा. टिप्स नंबर 6. अद्रक आणि लिंबाचा रस एकत्र पिल्याने रक्त शुद्ध होते. तसेच चेहऱ्यावरील पिंपल्स सुद्धा येत नाहीत. टिप्स नंबर 7. तांदळाची खीर बनवण्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून 1 तास भिजत ठेवावा आणि नंतर पाणी नितळून फॅन खाली 10 मिनिटे पसरवून ठेवा. नंतर लाटण्याने क्रश करा आणि मग खीर बनवा. स्वादिष्ट बनते. टिप्स नंबर 8. लहान वयातच केस पांढरे होत असतील तर रोज आवळा खा आणि त्याच्या रसाने केस धुवा. तुम्हाला आश्चर्यकारक फरक जाणवेल. टिप्स नंबर 9. कुरकुरीत भेंडी बनवताना बेसनमध्ये 1 चमचा तांदळाचे पीठ सुद्धा घाला. त्यामुळे भेंडी जास्त वेळ कुरकुरीत राहते. टिप्स नंबर 10. रात्री नाभीत तेल घालून झोपल्याने बुद्धी तेज होते आणि शरीर स्वस्थ राहते. टिप्स नंबर 11. अवघ्या 30 दिवसांसाठी साखर सोडल्यास त्वचेतील कोलेजनचे ब्रेकडाऊन कमी होते, ज्यामुळे त्वचा अधिक घट्ट, चमकदार आणि पिंपलपासून मुक्त दिसते. टिप्स नंबर 12. डोसा अधिकच कुरकुरीत बनवण्यासाठी डोसा बनवताना आयत्या वेळी बॅटरमध्ये 1 चमचा बेसन पीठ घालावे. छान मिक्स करून डोसा बनवावा. टिप्स नंबर 13. रोज सकाळी उठल्यावर केसावर फणी फिरवल्याने केस मजबूत होतात. टिप्स नंबर 14. जर ओठ काळे पडले असतील तर रात्री झोपताना मलई ओठावर लावा. यामुळे ओठ लाल आणि मऊ होतील. टिप्स नंबर 15. बऱ्याच वेळ बटाटे वडे करताना बटाटे भाजी संपते व फक्त पातळ डाळीचे पीठ उरते. अशा वेळी झाऱ्यातून त्याच पिठाची तेलात बुंदी पाडावी व ती बुंदी दह्यामध्ये टाकून रायता करावा. एक स्पेशल डिश तयार होते. टिप्स नंबर 16. केस बांधून ठेवल्याने ते कमी तुटतात आणि गुंतण्याची समस्या कमी होते. रात्री हलकी वेणी बांधून झोपल्याने केसाच्या वाढीस मदत होते. टिप्स नंबर 17. शरीरात जर खूपच उष्णता होत असेल तर सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा गुलकंद खावा. टिप्स नंबर 18. रोज सकाळी 1 टोमॅटो खाल्ल्याने केस लवकर सफेद होत नाहीत. टिप्स नंबर 19. साबुदाणा भिजवून 2 तास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने साबुदाणा चांगला फुगतो आणि यामुळे साबुदाण्याची खिचडी चिटकत नाही आणि सुटसुटीत बनते. टिप्स नंबर 20. गरम पाण्याबरोबर विलायची खाल्ल्याने शरीरात ताकद येऊन अशक्तपणा कमी होतो. टिप्स नंबर 21. जर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर दुधाबरोबर
2 खजूर खाल्ल्याने अशक्तपणा कमी होतो. टिप्स नंबर 22. भाकरी मऊ आणि टम फुगण्यासाठी भाकरीचे पीठ कोमट पाण्यात मळावे. पीठ जेवढे चांगले मळले जाईल तेवढी भाकरी मऊ होईल. टिप्स नंबर 23. तुम्हाला कदाचित अंदाजही नसेल, पण बेक पावडर तेल शोषून घेण्यात मदत करतं. त्यामुळे तेलाचे डाग दूर करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. टिप्स नंबर 24. जर तुम्हाला शेवग्याची भाजी कुकरमध्ये बनवायची असेल तर एकच शिट्टी द्यावी. टिप्स नंबर 25. जास्त थंड पाणी पिल्यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडतात. टिप्स नंबर 26. ताक आणि जिरे. ताकात जिरेपूड टाकून प्यायल्याने पचन सुधारते आणि गॅस कमी होतो. टिप्स नंबर 27. गरम गरम पोळ्या डब्यात ठेवताना खाली सुती नॅपकिन ठेवा. पोळ्यांना पाणी सुटणार नाही. टिप्स नंबर 28. कोथिंबीरचा रस डोक्याला लावल्यास टक्कल पडलेल्या व्यक्तींचे केस येतात. टिप्स नंबर 29. कुरकुरीत भेंडी बनवताना बेसनमध्ये 1 चमचा तांदळाचे पीठ सुद्धा घाला. यामुळे भेंडी जास्त वेळ कुरकुरीत राहते. टिप्स नंबर 30. जर नेहमी तुमचे हात पाय थंड पडत असतील तर रक्ताची कमतरता असू शकते. टिप्स नंबर 31. तुळशीचा काढा प्या. तुळशीचे पान तणाव कमी करण्यासाठी आणि मानसिक स्थिरता राखण्यासाठी उपयुक्त आहे. टिप्स नंबर 32. ज्वारीची भाकरी थापताना हाताला थोडे पाणी लावा. भाकरी एकसारखी थापली जाते. टिप्स नंबर 33. केशर आणि दुधाचे सेवन करा. केशर नैसर्गिकरित्या मूड सुधारते आणि तणाव कमी करते. टिप्स नंबर 34. मसूर डाळ ही चवीला जितकी स्वादिष्ट आहे तितकीच ती आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. यामध्ये फायबर, लोह, मॅग्नेशियम, प्रथिने आणि फॉलिक ॲसिड चांगल्या प्रमाणात असते, ज्यामुळे शरीर मजबूत होते. टिप्स नंबर 35. वेलची पूड नेहमी गॅस बंद केल्यावर किंवा पदार्थ पूर्ण शिजल्यानंतर शेवटी घालावी, जेणेकरून त्याचा सुगंध उडून जात नाही. त्याचा फ्लेवर पदार्थामध्ये छान येतो. टिप्स नंबर 36. मसाले भात करताना कुकरमध्ये सर्व सामग्री घालून झाल्यानंतर पाण्याला 1 उकळी आल्यानंतरच कुकरचे झाकण लावावे. टिप्स नंबर 37. आजारी व्यक्तींची मुगाची खिचडी तुपात करावी. टिप्स नंबर 38. मसाले भातासाठी नवीन तांदूळ वापरल्यास भात शिजवण्यासाठी जास्त पाणी घालू नये. तांदळाच्या 1.5 पट पाणी घालावे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. तर असंच भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.